राष्ट्रवादी काँग्रेसला भेदले होते। लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपने 33,000 मतांची आघाडी घेतली होती। आता या निवडणुकीत भाजपाच्या मताधिक्यात वाढ झाली असून भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र भोये 41,596 मतांची आघाडी घेत पुन्हा दणदणीत विजयी संपादन करून पुन्हा विक्रमगड सर केला आहे। त्यामुळे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला आहे। मतदारसंघाच्या 2009 ला झालेल्या पुनर्रचनेनंतर भाजपाने 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत सलग 2दा विजय मिळवला होता। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील भुसाऱ्यांनी भाजपाचा हा गड भेदला होता। त्यांनी भाजपाच्या डॉक्टर हेमंत सौरांचा 21,399 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हेमंत सौरांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातून सुमारे 33,000चे मताधिक्य घेऊन पालघर लोकसभा निवडणुकीत सुमारे 1,83,000 मतांची आघाडी घेऊन विजयश्री मिळवला होता। आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या मताधिक्यात वाढ करून सुमारे 41,596 मतांची आघाडी घेत हरिश्चंद्र भोये विजयी झाले आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुनील भुसाऱ्यांचा पराभव केला आहे। तर पारंपरिक वर्चस्व असलेला विक्रमगड गड पुन्हा सर केला आहे। या विजयाने संपूर्ण विक्रमगड विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून तसेच पेढे वाटून विजयी जल्लोष साजरा केला आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, विक्रमगड।